फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज ना आपण छान असं पिठलं बनवणार आहोत, बेसनचं पिठलं. तर बेसनचं पिठलं बनवण्यासाठी एक बोल भरून मी हे बेसन घेतलेले आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी ह्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हळद ॲड केलेली आहे. बेसन आहे म्हणून आपण हिंग ॲड करायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि पातळसं बॅटर करायचं आहे. ह्याच्यामध्ये गुठळे अजिबात राहू द्यायचे नाही. तर ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास, हे बघा हा ग्लास आहे, तो मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता आपण ह्याला फोडणी द्यायची आहे. तर आपण गॅसकडे जाऊया. पण गॅसकडे जायच्या आधी जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत नूतन रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये तुम्ही शेअर करू शकता, कमेंट करू शकता तुम्ही का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि तुमची आणखी काही जर सजेशन्स असतील तर तुम्ही ते पण करू शकता. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करीन ना त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळेल आणि हे फ्री आहे. चला आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी हे 5 ते 6 चमचे मी तेल घेतलेलं आहे. ह्या बेसनच्या पिठल्याला तेल थोडंसं जास्त लागतं म्हणून मी जास्त तेल घेतलेलं आहे. आणि जर तेल जास्त असेल ना तरच त्याला चव खूपच छान लागते. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया मस्टर्ड सीड्स, म्हणजे मोहरी मी ॲड केलेली आहे. आणि मोहरी छान अशी फुटू द्यायची. मोहरी छान तडतडली ना तर छान अशी फोडणी बसते. तर हे बघा मोहरी छान अशी फुटू लागली आहे. आता आपल्याला ॲड करायचं आहे जिरं. त्यानंतर मी थोडासा ओवा पण ॲड करते आहे. आणि आता आपण ॲड करूया गार्लिक आणि ग्रीन चिली, म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची ॲड करा. कारण आपल्याला ह्याच्याबद्दल रेड चिली ॲड अजिबात करायची नाही आहे. लाल मसाला पावडर अजिबात नाही ॲड करायचा. जो काही आपण तिखटपणा आहे ना तो हिरव्या मिरचीचाच आहे. मी ही हिरवी मोठी मोठी चिरून ॲड केलेली आहे. आणि लसूण जरा जास्त ॲड केली. 10 ते 15 पाकळ्या मी लसूणला बारीक चॉप करून ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे जर हिरवी लसूण असेल ना, म्हणजे ग्रीन गार्लिक, तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. थंडीमध्ये हिरवा लसूण खूपच मार्केटमध्ये छान मिळतो. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे कांदा. ह्याच्यामध्ये कांदा पण भरपूर लागतो म्हणून मी ह्यात 3 मोठी साईजचे कांदे आहेत ते मी चॉप करून ॲड केलेले आहे. आणि हा कढीपत्ता आहे, तो मी सुका कढीपत्ता आहे, तो मी असा कुस्करून ॲड करते आहे. कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता गॅस एकदम स्लो करायचा. आणि आपण जे बॅटर बनवलं आहे ना बेसनचं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे. फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच छान लागतं तांदळाच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर. आणि जर तुम्ही हे पातळ केलं ना थोडंसं लिक्विड तर ना हे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता. पण हे तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागतं. आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून ह्याच्यात ॲड करते आहे. मी ह्याच्यामध्ये आणखी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण बेसन भिजवलं ना तेव्हा 1 ग्लास ॲड केलं पाणी आणि आत्ता 1 ग्लास मी पाणी ॲड केलं. म्हणजे मी टोटल 2 ग्लास ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. कारण बेसन आहे ना जेवढं आपण शिजवू ना तेवढं बेसन घट्ट होत जातं, ठीक होत जातं. आणि आपण बेसन कच्चंच घेतलेलं आहे म्हणून बेसनला शिजायला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो. म्हणून आपण पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. आणि आता झाकण ठेवायचं आणि छान अशी आपल्याला 2 ते 3 मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा आता 2 ते 3 मिनटं झालेली आहे आणि छान अशी वाफ पण निघाली आहे. थोडीशी कोथिंबीर पुन्हा आपण ॲड करूया. हे बघा छान असं आपलं बेसनचं पिठलं तयार झालेलं आहे. गरमागरम भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर खायला खूप छान लागतं. मी आता गॅस बंद करते आणि आता आपण सर्व करूया. तर फ्रेंड्स हे बघा
छान मस्त गरमागरम असं आपलं बेसन पिठलं तयार झालेलं आहे आणि खायला खूपच भारी लागतं, खूप छान लागतं. मी त्याला हे तांदळाच्या भाकऱ्यासोबत सर्व केलं आहे. हे बघा, छान असं मऊ मऊ एकदम सॉफ्ट तांदळाची भाकरी झालेली आहे. चपाती भाताबरोबर खूपच भारी लागतं. मी तांदळाची भाकरी केली, तुम्ही ज्वारी, मक्याची किंवा बाजरीची भाकरी पण करू शकता. पण तुम्ही हे नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर तुम्हाला आणखी झणझणीत हवं असेल ना, तर वरतून तुम्ही तेलाची पण फोडणी देऊ शकता. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान मस्त रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप 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 धन्यवाद.